जिमच्या ट्रेडमिलवर चालत चालत समोर असलेल्या आरशात माधुरी स्वतःला बघत होती. स्वतःला इतकं फिट पाहून ती मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होती, कोण मला 35 वर्षाची म्हणेल. आणि तिने ट्रेडमिलची स्पीड वाढवली. अचानक तिच्या लक्षात आलं की तिला कोणीतरी चोरून बघत आहे. तिने परत आरशात बघितलं तेव्हा एक 25 वर्षाचा तरुण तिच्याकडे चोरून बघत होता. ती थोडा वेळ ट्रेडमिलवर चालली आणि नंतर ती सायकलिंग करण्यासाठी गेली. ती सायकलिंगला गेली तेव्हा तो मुलगा ट्रेडमिलवर आला. जिममध्ये सगळीकडे आरसे लावले होते. आरशातच कितीतरी वेळ माधुरीची नजर त्या मुलावर होती. तिने आरशात पाहूनच त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केलं. त्या मुलानेही तिच्याकडे पाहून स्माईल दिली. दोघेही आपला आपला वर्कआउट करत होते. सोसायटीच्या जिममध्ये माधुरी संध्याकाळी जिम करण्यासाठी यायची, पण कधी कधी पार्टी किंवा काही कार्यक्रम असायचा तेव्हा सकाळी यायची. ती सकाळी तिच्या नवऱ्याचा डबा आणि तिच्या 5 वर्षाच्या मुलाला शाळेत सोडल्यानंतर 9 वाजता जिममध्ये आली होती. त्या मुलाला तिच्याकडे आकर्षित झालेलं बघून माधुरीला एक तरुणी असल्यासारखं वाटत होतं. घरी येऊन ती फ्रेश झाली. तिची कामवाली कामासाठी आली आणि माधुरी तिच्या घरकामात व्यस्त झाली. दुसऱ्या दिवशी माधुरी नवऱ्याचा आणि तिच्या मुलाचा नाश्ता बनवत होती तेव्हा अचानक तिला त्या जिममधल्या मुलाचा विचार आला की त्याला कुठेतरी बघितलं आहे, पण कुठे हे आठवत नाही. असेल या सोसायटीमध्ये येता जाता पाहिला असेल कुठेतरी. तिने विचार केला, तो मुलगा सकाळी जिमला येत असणार, संध्याकाळी दिसणार नाही. माधुरी पहिल्या नजरेतच त्या मुलाकडे आकर्षित झाली होती. तो मुलगाही दिसायला खूप हँडसम होता. काही केला त्या मुलाचा विचार माधुरीच्या मनातून जात नव्हता. नवरा आणि तिचा मुलगा गेल्यानंतर ती जिमला जायला तयार झाली. 9 वाजले होते. जाऊन पाहिलं तर तो मुलगाही आला होता. माधुरी त्याच्याकडे पाहून हसली. त्यानेही तिच्याकडे पाहून स्माईल केली. 1 आठवडा झाला. माधुरीचं हेच रुटीन चालू झालं होतं. दोघेही एकमेकांकडे आकर्षित होत होते. माधुरी खूप सुंदर होती. वाटतच नव्हतं की तिचं वय 35 वर्ष असेल. एक दिवस जिममधून जात असताना तो मुलगा माधुरीजवळ आला आणि त्याने त्याची ओळख सांगायला सुरुवात केली. मी वरुण. आताच एका नवीन कंपनीत जॉब सुरू केला आहे. माधुरी हसतच म्हणाली, मी माधुरी. वरुण म्हणाला, मला माहीत आहे. माधुरीला आश्चर्य वाटलं. तिने विचारलं, तुला कसं माहीत? वरुण म्हणाला, मी तुमची मैत्रीण सलोनीचा दीर आहे. मी तुम्हाला 2-3 वेळा घरी बघितलं होतं, पण तुमचं लक्ष नसावं. बोलत बोलत दोघेही आपल्या बिल्डिंगपर्यंत पोहोचले. माधुरी घरी येऊनही वरुणच्या आठवणीत हरवली होती. किती हँडसम आहे आणि तरी सुद्धा एका मुलाच्या आईला पसंत करतो. माधुरी स्वतःशीच बडबडत होती. वरुणलाही माधुरी आवडली होती. कुठूनही ती एका मुलाची आई वाटत नव्हती. वर्कआउट करताना तर ती एक कॉलेज तरुणीच वाटायची. दोघेही एकमेकांबद्दल विचार करू लागले होते. आता माधुरी संध्याकाळी ऐवजी सकाळी जिमला जात होती, जिथे तिचं मुख्य आकर्षण वरुण होता. कधीकधी वरुण जिम चुकवायचा, पण जेव्हापासून माधुरीसोबत मैत्री झाली होती तेव्हापासून माधुरीला बघण्यासाठी तो रोज जिमला येत होता. आज दोघांनीही एकमेकांसोबत मोबाईल नंबर शेअर केला होता. रविवारी जिम बंद असायची तेव्हा दोघे फोनवर बोलायचे. माधुरीचा नवरा त्याचं काम आणि घरच्या जबाबदाऱ्यामध्ये व्यस्त होता. त्याला माधुरीच्या आणि वरुणच्या नात्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. 2 वर्षांपूर्वी माधुरीच्या नवऱ्याची ट्रान्सफर दिल्लीवरून मुंबईला झाली होती, पण त्याला काही कामासाठी नेहमी दिल्लीला जायला लागायचं. एक दिवस माधुरीचा नवरा 3-4 दिवसांसाठी दिल्लीला गेला होता. माधुरीने तिचा मुलगा शाळेत गेल्यानंतर वरुणला घरी बोलावलं आणि जिमनंतर पहिल्यांदाच तिने या नात्यातील पहिलं पाऊल उचललं. दोघांमध्ये पहिल्यांदा शारीरिक संबंध बनले. त्यानंतर वरुणने माधुरीची माफी मागितली आणि म्हणाला, मला माफ कर माधुरी, मी इथे यायला नको होतं. माधुरी म्हणाली, काही हरकत नाही, फक्त आता इथून पुढे माझी साथ कधी सोडू नको. वरुण म्हणाला, पण माधुरी, कधी ना कधी तुझ्या नवऱ्याला कळेलच. हे व्हायला नको. खूप मोठी अडचण होईल. खूप सांभाळून राहिलं पाहिजे. माधुरी म्हणाली, मुंबईत कोण काय करत आहे याच्याशी कोणाचं काही घेणं देणं नाही आणि कोणाकडे इतका वेळही नाही. त्यानंतर ते दोघे वरचीवर एकांतात भेटू लागले. माधुरीने वरुणच्या प्रेमात सर्वस्व झोकून दिलं होतं. वरुण नेहमी माधुरीला भेटण्यासाठी ऑफिसच्या कामातून हाफ डे घ्यायचा. त्यांच्या या नात्याला 6 महिने कधी झाले त्यांचं त्यांनाच कळलं नाही. माधुरी एक मशीन असल्यासारखं घरची कामे करायची आणि वरुणच्या आठवणीत रमून जायची. एक दिवस सोसायटीच्या किटी पार्टीला माधुरी गेली होती. तिथे सलोनीही आली होती.
सलोनीने आनंदाने सांगितलं की एक आनंदाची बातमी आहे. सर्वजणी सलोनीच्या मागे लागल्या. कोणती आनंदाची बातमी? सलोनी म्हणाली, आता नाही, अजून तारीख तरी फिक्स होऊ दे. त्यातील एक म्हणाली, कसली तारीख सांग ना. सलोनी म्हणाली, वरूसाठी मुलगी बघितली आहे. सगळ्यांना खूप आवडली आहे. सगळं ठरलं आहे. फक्त लग्नाची तारीख काढायची राहिली आहे. माधुरीला धक्काच बसला. काय, वरूंसाठी? सलोनी हो म्हणाली. आता तर तो चांगला नोकरीही करत आहे. त्यातील एक जण म्हणाली, आजकाल मुलं स्वतःच मुली पसंत करतात. त्याने कोणती मुलगी पसंत केली नाही? सलोनी म्हणाली, नाही, माझा दीर तर खूपच साधा आहे. सासू सासऱ्यांनी खूप वेळा विचारलं, पण त्याने हेच सांगितलं, तुम्ही जिथं माझं लग्न ठरवलं आहे तिथंच मी लग्न करेन. माधुरीने तिच्या कापत्या आवाजावर ताबा मिळवत विचारलं, त्याने होकार दिला आहे का? सलोनी म्हणाली, मग काय? माधुरीने परत विचारलं, त्याने मुलगी बघितली आहे का? सलोनी म्हणाली, हो, आम्ही सगळेच गेलो होतो मुलीच्या घरी. सगळं ठरलं आहे. फक्त तारीख ठरवायची राहिली आहे. 2-3 महिन्यात लग्न होऊन जाईल. माधुरीच्या मनावर आघात झाला होता. काहीतरी काम आहे असं सांगून ती तिथून बाहेर पडली आणि तिने वरुणला फोन लावला आणि म्हणाली, मला आता लगेच तुला भेटायचं आहे. तेव्हा वरुण म्हणाला, आता उद्या सकाळी जिममध्ये भेटू. माधुरी त्याला थांबवत म्हणाली, नाही, मला आत्ताच तुला भेटायचं आहे. वरुण म्हणाला, आता मी ऑफिसमध्ये आहे. आता यायला जमणार नाही. माधुरी रागातच म्हणाली, मग ठीक आहे, सकाळी जिममध्येच भेटू. माधुरीने पूर्ण रात्र जागूनच घालवली होती. तिच्या नवऱ्याने तिला अस्वस्थ बघून तिच्या कपाळावर हात लावून विचारलं, काय झालं? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? ती म्हणाली, हो ठीक आहे. असं म्हणत ती आतल्या आत तडफडत होती. नवऱ्याच्या प्रेमळ स्पर्शानेही तिला शांतता मिळाली नव्हती. ज्या वरूणच्या प्रेमात दिवस रात्र बुडून मी त्याला सर्वस्व दिलं, त्याने मला काहीही सांगितलं नाही. तिला तिचा विश्वासघात झाल्यासारखं वाटत होतं. या विचारात तिने पूर्ण रात्र जागून काढली होती. सकाळी नवरा आणि मुलगा जाताच ती जिममध्ये पोहोचली. तिने वरूणचा हात धरून त्याला ओढतच एका कोपऱ्यात नेलं आणि विचारलं, हे काय ऐकत आहे मी? तू लग्न करत आहेस? वरुण म्हणाला, हो, मी सांगणारच होतो पण विसरलो, सॉरी. माधुरी म्हणाली, तुला लाज नाही वाटली लग्नाला होकार देताना? वरुण म्हणाला, त्यात लाज कसली? माधुरी म्हणाली, आपल्यात जे संबंध आहेत त्यानंतरही तू विचारत आहेस लाज कसली? तू मला धोका देत आहेस. माधुरीचा चेहरा रागाने लाल झाला होता. येण्या जाणाऱ्या लोकांची नजर त्यांच्यावर पडायला नको म्हणून वरुण माधुरीला म्हणाला, मी तुझ्या घरी येतो, आपण तिथेच बोलू. या विषयावर इथं बोलणं योग्य नाही. त्याचं बोलणं ऐकून माधुरी तडक तिथून घरी निघाली. वरुणही काही वेळाने तिच्या घरी पोहोचला आणि तिला म्हणाला, काय झालंय तुला इतकं चिडायला? ती म्हणाली, तू दुसऱ्या कोणाशी लग्न करायचा विचार कसा करू शकतोस? आणि आपलं जे नातं आहे त्याचं काय? वरुण तिला थांबवतच म्हणाला, जे नातं आहे ते राहीलच. तू का त्रास करून घेत आहेस? माधुरी म्हणाली, उद्या तुझी बायको येईल, कसं राहील आपलं नातं? वरुण म्हणाला, तुझाही नवरा आहेच की, तू ठेवलंस ना माझ्याशी नातं? ते मला काही माहीत नाही. तू लग्न करू शकत नाहीस. मला हे सहन होणार नाही. वरुणला तिच्या बोलण्याचा राग आला. तो म्हणाला, धमकी देत आहेस मला? माझं कुटुंब आहे, आई बाबा आहेत, ते सांगतील तिथे मी लग्न करणार. माधुरी म्हणाली, मी पण बघतेस तू कोणाशी लग्न करतोस ते. वरुणला माधुरीला शांत करण्यात अपयश येत होतं. तो म्हणाला, मी जात आहे आणि उद्या भेटू, इथेच बसून बोलणं होईल. दिवसभर माधुरीने वरुणला खूप कॉल केले. त्याला नको नको ते बोलली, धमकीही दिली. पूर्ण दिवस माधुरीचं हे वागणं वरुणसाठी त्रासदायक झालं होतं. माधुरीचं ते रूप आणि तिचं त्याला धमकी देणं या गोष्टी त्याला विचार करण्यासाठी भाग पाडत होत्या. वरुण खूप हुशार होता. तो पूर्ण परिस्थिती विचार करून सांभाळत होता. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम होतं म्हणून तो माधुरीकडे जाऊ शकला नाही. माधुरी त्याला फोनवर खूप ओरडत होती. संध्याकाळी वरुण घरी आला. त्याच्या घरी आनंदाचं वातावरण होतं. पुढच्या महिन्याची तारीख ठरली होती. 15 दिवसांनी त्याचा साखरपुडा होता. पण वरुण माधुरीमुळे खूप हैराण झाला होता. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याने माधुरीच्या घराची डोअरबेल वाजवली.
उतरलेल्या चेहऱ्याने तिने दरवाजा उघडला. वरुणला खूप वाईट वाटलं. काहीही झालं तरी दोघांनी याआधी खूप वेळ प्रेमाने घालवला होता. वरुणने माधुरीच्या खांद्यावर हात ठेवत तिला समजावलं. का त्रास करून घेत आहेस? मी कुठे पळून तर जात नाही ना. आपण भेटत राहू. माधुरी ऐकायला तयारच नव्हती. ती म्हणाली, तू लग्नाला नकार दे. मी आपल्यामध्ये कोणाला सहन नाही करू शकत. वरुण म्हणाला, का मी तुझ्या नवऱ्याबद्दल काही बोललो आहे का? माधुरी आणखीनच चिडली. मला काही माहीत नाही. तू लग्न केलंस तर माझ्या इतकी वाईट कोणी नाही. वरुण शांतपणे पॅन्टच्या खिशात हात घालत म्हणाला, आता काही होऊ शकत नाही. 15 दिवसात माझा साखरपुडा आहे. ती म्हणाली, मग ठीक आहे. मी पण बघते तू हे लग्न कसं करतोस ते. काय करणार तू? माधुरी म्हणाली, मी सगळ्यांना ओरडून सांगेन की तू माझ्यावर जबरदस्ती केली आहेस. मी तुला बदनाम करेन. इतके दिवस माझ्यासोबत मजा मस्ती केलीस आणि आता आरामात कोणा दुसऱ्यासोबत संसार कसा करू शकतोस? माधुरी ओरडतच बोलत होती. वरुण म्हणाला, ठीक आहे, आता मी जातो. पण जाता जाता तुला एक सल्ला देतो. कोणतंही वाईट काम करण्याच्या मनस्थितीत तू नाहीस. म्हणून माझ्या बाबतीत काही चुकीचं बोलण्याचा आणि करण्याचा विचारही करू नको. माधुरी म्हणाली, काय करशील तू? मला हे करायचं नव्हतं, पण तुझ्या धमक्यांनी आणि रागाने मला हे करायला भाग पाडलं आहे. हे ऐक, म्हणत वरुणने पॅन्टच्या खिशातून मोबाईल काढला. एक बटन दाबताच माधुरीचा आवाज घरभर घुमू लागला. इतके दिवस तू माझ्यासोबत मजा मस्ती केलीस. ते ऐकताच माधुरीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. वरुण सांगत होता, मला हे करायचं नव्हतं, पण तू जर मला बदनाम केलंस तर तुझा नवराही रेकॉर्डिंग ऐकेल. जे काही आपल्यात झालं, चांगलं वाईट, त्याचा जबाबदार मी एकटा नाही. मित्र म्हणून आपण नेहमी सोबत राहिलो असतो. पण तू धमक्या देऊन देऊन तेही गमावून बसले आहेस. आता तू आणि मी वेगळे आहोत. इतकं बोलून वरुण तिथून निघून गेला आणि माधुरी त्याच्याकडे एका जखमी नागिनीसारखी बघत राहिली.